नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. शालेय जीवनापासून राजकारणाचे बाळकडू पिणारे आणि सतत 7 वेळा आमदारकीची शपथ घेणारे राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं मंत्रिपद यावेळेस चुकलं. या संदर्भात त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कदाचित माझ्या एखाद्या वक्तव्यावरून माझे मंत्रिपद डावलले गेले असावे असे वाटते, असे वक्तव्य त्यांनी केले. याच मुलाखतीत त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याने ते का नाही मिळाले असे विचारणारे हजारो कार्यकर्ते आहेत आणि तोच माझा गौरव आहे असेही वक्तव्य त्यांनी या मुलाखतीत केले. महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयात आता मराठी भाषा ही सक्तीची करण्यात आली आहे आणि यापुढे मराठी भाषेतच काम आणि संवाद करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. त्यासोबतच केंद्रीय कार्यालयात सुद्धा मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेशही यात नमूद आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे कर्मचारी हे सर्वसाधारणपणे एखाद्या नागरिकांनी बिल 1 महिना नाही भरले तर ताबडतोब वीज कापायला येतात. परंतु सरकारी कार्यालयाचे कोट्यावधीचे बिल थकीत असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. यामागील कारणमीमांसा केली असता अनेक सरकारी कार्यालयात शासनाद्वारे वीज बिलाचे पैसे दिले गेले नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे 95% अशी सरकारी कार्यालये आहेत ज्यांना निधी उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांचे वीज बिल थकीत आहे. परंतु महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे कर्मचारी सारखा न्याय का देत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतर्फे विचारला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतले आणि ते अंमलात आणणे सुरू केले, त्यानंतर व्यावसायिक बाजारपेठेवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे आणि रुपयाची घसरण आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 85 वर येऊन ठेपला आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना भारतात पाठवणे सुरू केले आहे. आज एक लष्करी विमान या नागरिकांना घेऊन भारताकडे निघाले आहे. चंद्रपूर रामनगर पोलीस ठाण्यात विश्वसनीय सूत्रांद्वारे माहिती मिळाली की 3 इसम संशयास्पद रीतीने रयतवारी कॉलनीत फिरत असून त्यांचा चोरीशी संबंध आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून 3,71,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. या आरोपीने हे दागिने सरफ्फा लाईन येथील मनोज पवार या विक्रेत्याला विकले होते. गोंडपिंपरी तालुक्यातील घडोली येथील एक सुखी परिवार ज्यामध्ये पती सुनील चौधरी, पत्नी आणि 2 लहान मुलं राहत होते. ढाबा येथे दरवर्षी एका जत्रेचे आयोजन होते आणि ही जत्रा दाखवण्याकरिता सुनील चौधरी हे दुचाकी वाहनाने परिवारासहित ढाबा येथे जायला निघाले असता चेकसुमनपल्ली जवळ एका अज्ञात कारणे त्यांच्या दुचाकी वाहनाला धडक दिली आणि या धडकेत 5 वर्षीय आणि 2 वर्षीय असे 2 चिमुरडे जागीच ठार झाले, तर सुनील चौधरी आणि त्यांची पत्नी गंभीर अवस्थेत आहेत. चंद्रपूर येथील तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाच्या पथकाने आज सकाळी शिवणी चोर येथील अवैध रेती तस्करी करणाऱ्या 3 रेती भरलेल्या ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करून कारवाई करण्यात आली. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले असून यापुढे रेती तस्करी होणार नाही याची दक्षता महसूल विभागाला घ्यावी लागणार आहे. भामरागड तालुक्यात माजी सभापतीची हत्या करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांना दुसऱ्याच दिवशी जबर हादरा बसला. 2 जहाल नक्षलवादी जोडप्याने आत्मसमर्पण केले. या चौघांवर 28 लाख रुपयांचे बक्षीस होते. 3 दशकांपासून नक्षल चळवळीत राहून 82 गुन्हे करणारा विभागीय समिती सदस्य अशोक पोचा सडमेक उर्फ बालन्य उर्फ चंद्रशेखर यांचा यात समावेश आहे. सोमवारी मध्यरात्री चंद्रपूर गडचिरोली महामार्गावरील वलनी गावाजवळ एका ट्रकला आग लागल्याने या आगीत ट्रक चालक जळून खाक झाल्याची दुःखद घटना उघडकीस आली. भाजीपाला घेऊन जात असताना ट्रक चालकाला मध्येच डुलकी लागली आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते वाहन झाडाला जाऊन आदळले. त्यात ट्रकच्या कॅबिनला आग लागली आणि त्यातच ट्रक चालक जळून खाक झाला. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.